भारत माता की जय, वंदे मातरम, वी सपोर्ट CAA, जय श्रीराम, इंडिया वॉन्ट्स CAA अशा घोषणा देत तालुक्यातील शेकडो नागरिक, युवक, महिला, विद्यार्थ्यांनी शनिवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थन केलं। नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे, परंतु या कायद्याच्या विरोधात काही विघ्नसंतोषी लोक, समाजकंटक, तथाकथित धर्मनिरपेक्षवादी, धर्मांध संपूर्ण भारतात ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेक करून जनजीवन विस्कळीत करत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य, शांतिप्रिय व सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे। सोबतच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत आहे। एवढंच नव्हे तर बहुतांश ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस व जवानांवर दगडफेक करून अशांतता माजवण्याचं कार्य सुरू आहे। धामणगावात आगामी काळात या कायद्यासंदर्भात चर्चासत्र घेणार असल्याचं आमदार प्रताप अडसड यांनी सांगितलं। सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघाली, यावेळी ते बोलत होते। राष्ट्रहिताच्या कायद्याविषयी काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून देशातील शांतता आणि एकात्मतेला धोका निर्माण करत आहेत। अशावेळी कायद्याविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून समर्थन करणं महत्त्वाचं असल्याचं विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांनी सांगितलं। शहरातून प्रथमच समर्थनार्थ विशाल रॅली काढण्यात आली। यात 350 फुटांचा तिरंगा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। हा तिरंगा महिला, विद्यार्थी, युवक यांनी शिस्तबद्ध पद्धतीने धरला। सर्वात प्रथम भारत मातेची वेशभूषा राधा शर्मा यांनी धारण केली। विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री सागर खेडकर, अशोक शर्मा, श्रीराम पत्रे, विशाल गांधी यांची यावेळी उपस्थिती होती। केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंच व विविध सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्षांच्या वतीने स्थानिक शिवाजी महाराज चौक येथून ही रॅली काढण्यात आली। टिळक चौक, सिनेमा चौक, मेन लाईन, कॉटन मार्केट चौक, अमर शहीद भगतसिंग चौक मार्गे भ्रमण करत या रॅलीचा समारोप भगतसिंग चौक येथे करण्यात आला। या रॅलीत तिरंगा, भगवा झेंडा हाती घेतलेल्या नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थनार्थ ही घोषणा देण्यात आल्या। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।